दिस इज नॉट डन सायरस. अरे अरे यार हा काय कर तू काम कर ना तुझं. अरे थांबा ना बाई. अरे आपलं हॉटेल आहे इथे. काय काय जेल काय चाललंय तुमचं बाई. काय मारताय काय बाई. अरे हॉटेलमध्ये चांगल्या डिश मिळतात. हे मार खायची गरज नाहीये आणि खाऊ नका बाई. अरे तुम्ही कुठलीही डिश सांगा बाई. लक्ष्मण रेडी राहा रे. कुठली डिश सांगा आपण बनवतो. तुम्हाला फ्री आहे माझ्यातर्फे. कशाला आता. अरे असू दे ना बाई. बर्थडे आहे दोघांचा. पण जी काय भानगड असेल ना ती सांगा बसू. मी सावी, हा सायरस. ते कळलंय. पुढं मी मेरा दिल भी कितना पागल है ये. मी बोलू. क्या? नाही, त्यांना आपल्याबद्दल अनेक प्रश्न असणार आहेत, तर मला त्याची उत्तरं देऊ दे. नाही का मी काही बोलायची वेळ आली, काही सांगायची वेळ आली की तुझं आपलं मम्मा चालूच असतं. ओके आय एम सॉरी. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली 25 वर्षापूर्वी आम्ही एकत्र जन्माला आलो. वी आर ट्विन्स. जुळी भावंड आहोत आम्ही. काय? मी सांगितलं होतं ना ते नवरा बायको नसणार म्हणून. बघा ए बाई तुझ्या ट्रेनला ना दोन्हीकडे इंजिन होती. तू काहीच ठरवलं नव्हतं. काहीतरी तू आता बोलू नको. हा कळलं ना. आणि तुम्ही काय जुळे काय आम्हाला काय समजतं आम्हाला. आम्हाला सगळं समज. तुम्ही दिसत नाही अजिबात. तुम्ही दिसत नाही. रामश्याम दिसत नाही. गोपी किशन दिसत नाही. अजय अतुल दिसत नाही. काय ट्विन काय डुप्लिकेट काय फोटोकॉपी काय जुडवा काय. साहिबा इस वर्ल्ड में ना 3 टाइप के जुड़वा होते. एक जो दिखते हैं पर होते नहीं. लाइक यू. तू आणि तू. अरे भाई ते आपलाच फोटो आहे तो. एक्चुअली राइट. पुढे बोल. टाइप 2 जो होते हैं पर दिखते नहीं है. आणि तिसरा टाईप. नाही ऍक्च्युली 2च टाइप आहेत. पण तू बोललो ना बाई 3 टाईप असतात. या दॅट्स बिकॉज ऑफ माय स्टाईल यू नो. शट अप सायरस. नुसत्या स्टाईली मारायला पाहिजेत. हा ना बहुधा आमच्या बापावर गेला असावा. बहुधा म्हणजे सावी हा टॉपिक इथे काढायची काय गरज आहे. त्यात काय झालं. सावी दिस इज अबाउट डॅड. ओके हे पर्सनल आहे. तू इतका weird वागतोस. तू दरवेळेला असं का करते? थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. शांत आला. आता बोला स्टोरी. काय नाही, आमचा बाप, सावी डॅडी, वडील, पिताश्री. इनफ. आमचा बाप कोण होता, काय होता आम्हाला काहीच माहीत नाहीये. आमच्या मॉमने पण आम्हाला कधीच काही सांगितलं नाही त्याबद्दल. आणि आय गेस त्याचमुळे हा असा आहे. एक मिनिट. व्हॉट यू मीन बाय असा. वियर्ड, पळपुटा, घाबरून पळून जातो. तुम्हाला माहितीये आतापर्यंत 26 टाइम्स हा घरातून पळून गेलाय आणि तेवढ्या वेळा मी ह्याला परत आणलंय. ओके आय अग्री. पण या वेळेला मी पळून आलेलो नाहीये. काल मला एक पार्सल. आय नो एक पार्सल आलं. त्यात एक वस्तू होती, ॲड्रेस होता. वस्तू आपण लपवून ठेवली, पण ॲड्रेस तिथेच ठेवलास आणि बॅकपॅक करायला गेलास. होली मोली. सायरस एक तरी माती खायलाच हवी आहे ना तुला. खूप माती खाल्ली आहेस तू. मला वाटलं सांगशील मला, पण रात्रीत इथे निघून आलास तू सरळ. बाय द वे माझाही बर्थडे आज. त्या पार्सलवर माझाही हक्क आहे. कुठे ती वस्तू सांग मला. हो नाही म्हणजे आम्हालाही कळलं पाहिजे ना की ॲड्रेस पाठवणाऱ्यांनी काय पाठवलंय त्या पार्सलमध्ये. किंवा आमचे जे मित्र आहेत ना जे आत्ता इथे नाही आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी पाठवलं असणार आहे ते.
आमचे खूप मित्र आहेत. हो, साहिल, गौरव, परी. एक ओके ओके दाखवतो. काढ ना. अरे काढतोय ना. ते बॅग घे, बॅग घे. हॅलो एक सेकंड इकडे. मग ह्याच्यात काय? केक बनवायचं सामान. ठेव. उघड. चावी कुठे आहे याची? माय डिअर सावी, देर इज नो चावी. नुसती पेटी. यप, ट्रेजर विदाउट की. काय म्हणालास तू? ट्रेजर. नाही म्हणजे साहिल. नाही मी साहिल नाही म्हणालो. नाही, साहिल मीच म्हणाले. हे साहिलचं कारस्थान असणार आहे. साहिल. तुला आठवतं का मागच्या वेळी आपण तो खेळ खेळलेलो? म्हणजे बघा, ट्रेजर हा आहे आणि याची चावी नाहीये, तर चावी आपल्याला शोधायची. हो ना? हे एक सेकंड. भाई तुम्ही कशाला चावी शोधाल? गिफ्ट माझं आहे. आपलं. आगाड आपलं. बेटर. तुमचं असलं तरी पाठवलं साहिलने ना. अरे कौन साहिल भाई? मैं नहीं पहचानता किसी साहिल को. नॉट इवन मी. एक मिनिट, तुम्ही साहिलने पाठवलेले ऍक्टर नाही आहात ना? नाही, आल्यापासून तसे फिल्मी वागतायत, फिल्मी बोलतायत साहिल सारखं, म्हणून विचारलं. ओके ओके फाईन फाईन फाईन. असं आपण समजूयात. लेट्स अज्यूम की तुमच्या साहिलने आम्हाला इथे पाठवलंय. ओके, पण जर तसं असतं तर ही पेटी तुमच्याकडे असते आणि चावी आमच्याकडे असते, राईट? किंवा अदर वे अराउंड, आम्ही नुसती पेटी घेऊन कशाला येऊ? आम्ही पेटी आणली तर चावी तुमच्याकडे असायला पाहिजे. इट्स ऑब्वियस. आहे का चावी? टेल मी. आहे? आहे. थम 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 थम. फ्लशच्या टँक मध्ये नाही, ती वेगळी. बाहेरच्या रिक्षात नाही, ती त्याच्या बाईकची. पिठाच्या डब्यात तिथे काहीच नाहीये. मी तुम्हाला जागा दिली, सामान दिलं, अजून एक गोष्ट द्यायची होती. ही चावी. माझा बाबा आजारी असताना मी त्याचा हॉटेल चालवलं, म्हणून खुश होऊन त्यांनी मला ही चावी दिली. आज ते नसताना तुम्ही हॉटेल चालवताय, म्हणून ही चावी तुम्हाला. आठवलं. येस. आठवलं. अरे किती दिवसांनी, कसे आहात? हा बरोबर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. काय खाल्लं नास? काय खाल्लंय? कोणी दिला रे हाच खाऊन? विचार को म्हणताय खाल्ला आणि तुम्ही गोव्याचे? आणि कोण आयला गोयातून? सेम टू यू. का किती म्हणताय सेम टू यू रे? दोन 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 चहा पाठव रे इथे, स्पेशल. पटकन येते. यो. येते चल.
येतोय चहा. अरे पिशा कंदीला वाजव की नाही खेळताय रे अजून. हा चहा अजून आहे ना येऊ ना. चहा चहा चहा. हा बेगीन मागाय. हा येतोय 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 येतोय. आलोय. अब तुम्हारे हवाले होटल साथियों. कुठं चावी बिवीची वाट बघताय मम्मी अब तुम्हारे हवाले हॉटेल साथियों. अरे उघड ना. हो. It is okay. पत्र म्हणजे साहिलचं पत्र असणार. नेहासाठी लिहिलेली पत्र असणारी. अरे कौन नेहा दीदी. अरे साहिलचं पहिलं प्रेम. खूप प्रेम आहे त्याचं तिच्यात. प्रेम खरंच ही अशी गोष्ट असते ना की जी आपल्याला म्हणजे दोन व्यक्तींना भाई आता त्याची स्टोरी कुठे सांगते. हातात पत्र आहेत ना, ती वाचू दे ना, कळेल ना मग कोण आहे साहिल, नेहा का अजून कोणी. थांब ना जरा. सॉरी. ओके. मोठ्याने वाचू. गो अहेड. डिअर सायरस आणि सावित्री, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ऍक्च्युली मला फार चांगलं मराठी येत नाही, पण मी हे पत्र मराठीत लिहितोय. कारण माझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती होती जिचं म्हणणं होतं की इंग्लिश लव्ह लेटर्सपेक्षा मराठीत लिहिलेली कुठलीही पत्र मनाला जास्त टच करतात. वा. ती व्यक्ती जिच्यावर मनापासून लव्ह केलं, ती व्यक्ती जिला मी लाईफमध्ये कधीच विसरू शकणार नाही, ती व्यक्ती जिने मला जितका हॅपीनेस दिला तितकंच दुःख मी तिला दिलं. आणि तुम्हालाही. मी तुम्हा दोघांना आयुष्यात ते नाही दिलं जे मी द्यायला हवं होतं. ती गोष्ट जी एका बापाने आपल्या मुलांना देणं हे त्याचं सगळ्यात मोठं कर्तव्य असतं. आपलं नाव.
मी तुम्हाला माझं नाव देऊ शकलो नाही कारण मी लोकांना घाबरलो. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, त्या एका मोमेंटसाठी मी घाबरलो. तुमची आई मला सोडून निघून गेली. मी तिला शोधायचा खूप प्रयत्न केला फॉर मेनी इयर्स. ती जेव्हा मला सापडली तेव्हा तिच्या सोबत तुम्ही होतात. मी पुन्हा एकदा घाबरलो या विचाराने की आता तुमची आई आणि तुम्ही हे सगळं ऍक्सेप्ट कराल का. माझ्या येण्यामुळे तुमचं हॅपी लाईफ स्पॉइल होईल या भीतीने मी तुम्हाला माझं नाव देऊ शकलो नाही. मला तुमची बर्थ डेट माहिती आहे, मला तुमची नावं माहिती आहेत. जरी मी तुम्हाला जन्माला घालायला घाबरलो असलो तरी I know you guys. आज आता वय झालंय. कदाचित हे पत्र तुम्ही वाचत असताना मी या जगात नसेन, पण जाण्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी देऊन जायचंय. तुमच्या 25व्या वाढदिवशी मला तुम्हाला हक्काने सांगायचंय की मी तुमचा बाप आहे आणि जरी मी तुम्हाला काही देऊ शकलो नसेल तरी आत्ता तुम्ही ज्या जागी बसला आहात त्या माझ्या घराचा, माझ्या हॉटेलचा अर्धा हिस्सा तुम्हाला देऊन जातोय. जमल्यास मला माफ करा. तुमचा बाप होमी बलसारा. कोण आहे हा होमी बलसारा? कोण आहे हा होमी बलसारा? बावा. कोण बावा? बावा, या जागेचा मालक. कुठे आहेत ते? कुठे आहेत ते? ते गेले म्हणजे मेले का? सावी, have some respect. Please. बाप आहे तो आपला.